सेमीफायनलची लढत तुमच्या भेटी आले. संदप विपक्ष कोळेगाव चांगला खेळ राहिला. शेवटचा षटक हाताळला गोलंदाज तुम्ही पाहू शकता. त्याने झेल देखील अप्रतिम टिपले. सुभाष खूप चांगली गोलंदाजी केली. 16-18 धावा डिपेंड करायच्या होत्या, त्या डिपेंड केल्या. नंतर लगेच आता सेमीफायनलच्या टॉसकडे आम्ही वळालो आणि संदप संघ नाणेफेकी जिंकला आणि लगेच प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि निर्णय योग्य आहे मी तरी म्हणेन, कारण संध्याकाळचं सत्र आहे. प्रत्येक टीम हाच निर्णय घेत असते, कारण संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये धावानंतर आपण पाहतो की कमी होताना पाहायला मिळतात. सलामीसाठी तुम्ही पाहू शकता प्रथमेश पाटील, त्याचप्रमाणे ओमकार पाटील हे दोन सलामी वीर. आणि स्वयंसेवकाने सुद्धा आपला सीमारेषेचा ताबा घ्या. शेवटचा सामना आहे आणि त्यांनी कॉल सुद्धा केला, आम्ही घेतलाय करून. तर लगेचच ताबा घ्या, आपण सामना सुरुवात करू. लास्टच्या मॅचला तुम्ही पाहिलं प्रेम ज्याने चांगली एकाती झुंज दिली, शेवटच्या चेंडूपर्यंत चांगली बॅटिंग केली आणि जेव्हा तो शेवटचा षटकार त्याने लगावला आणि नंतर तो अक्षरशः खेळपट्टीकडे बसला, कारण त्याला वाटलं होतं की त्या आधीचा चेंडूचा षटकार गेला असता तर निश्चितच मी हा सामना जिंकवला असता. जरतरला क्रिकेटमध्ये स्थान नसतं, जे असतं त्यावर सर्व काय असतं. त्यामुळेच सामना गमावला तो उंबारली संघाने. तर उंबारली संघाचा चांगला खेळ राहिला. तुमचा या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आम्ही आयोजन कमिटीकडून तुमचं कौतुक करतो आणि त्याचप्रमाणे अभिनंदन करतो. आता दोन्ही टीम्स कोळेगाव विपक्ष संदप सेमीफायनलची सामना तुम्ही पाहतात. पहिले सेमीफायनल आजच्या दिवसातील. उद्या अजूनही 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील आणि पहिला सामना असेल तो दिवा विपक्ष गोलवली या दोन संघांच्या दरम्यान हा सामना असेल. तर दोन्ही संघांना विनंती आहे की उद्या तुम्ही 9, 9:15 पर्यंत तुमची रिपोर्टिंग आम्हाला हवीच आहे. 9:30ला पहिला चेंडू पडेल, त्यामुळे 9 ते 9:15च्या दरम्यान येऊन तुम्ही आयोजन कमिटीकडे रिपोर्टिंग करायचं आहे. 9:30ला पहिला सामना सुरू होईल, कारण आज पहिला दिवस होता त्यामुळे सामने थोडेसे उशिराने सुरू झाले, पण वेळेवर संपन्न होण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. पण उद्या जे सामने असतील, अंतिम दिवस असेल, तर तुम्ही वेळेवर या, चांगला क्रिकेट खेळा आणि आयोजन कमिटीला सहकार्य सुद्धा करा. सामन्याकडे वळतोय आम्ही. स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहतात प्रथमेश पाटील, जो या संघाचा तारण आणि बॅकबॉन म्हणून त्याची ओळख नेहमीच राहिली. आणि जेव्हा जेव्हा संदप संघ खेळतो तेव्हा 2 नावं आवर्जून आम्ही घेतो. एक असतील ते अतुल पाटील आणि त्यानंतर प्रथमेश पाटील. हे 2 खेळाडू आहेत. 40+ फॉर्मॅटमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता. सुभाष पाटील असतील, प्रवीण. नॉन स्ट्रायकिंगला ओमकार नॉन स्ट्रायकिंगला सामना सुरुवात. लेट्स प्ले. पहिला चेंडू 2 धावा आलेले आहेत तुम्ही पाहू शकतात. स्विच हिटचा प्रयत्न यशस्वी सुद्धा झाले आणि चेंडू गेलाय. लॉंग स्टॉपच्या स्वरूपात येतोय पहिला सुपर डुपर चौकार. ओ ताई, भागो. असं वाटतं बीच मैदान में मथुर आया, इधर उधर सब भागने लगे. तर मथुर बैलाचं सुद्धा आम्ही नाव घेऊ. संपूर्ण महाराष्ट्राला असा धुमाकूळ घातलेला असा आमचा मथुर बैल तुम्ही पाहू शकता. सध्याचा थारचा मानकरी ठरलेला. तर पुढील चेंडूसाठी पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न प्रथमेश पाटील यांचा यावेळी सुद्धा यशस्वी होत असताना लगातारचा लागोपाठचा येतोय दुसरा चौकार. ये दिल मांगे मोर आया है सुपर 4. 2 चौकाराच्या साहाय्याने धाव संख्या देखील डबल डिजिट मध्ये तुम्ही पाहू शकता. 10 या आकड्यावर प्रथमेश पाटील चांगली कामगिरी आतापर्यंत राहिले. टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं तर प्रथमेश पाटील यांचं नाव आम्ही प्रामुख्याने घेऊ. ओपनच्या स्पर्धेमध्ये देखील प्रथमेश पाटील विके प्रतिष्ठान हा संघ आम्ही पाहिलाय. लगातार 2 वर्ष हा संघ चॅम्पियन्स ठरला रतन बॉस स्मृती चषक मध्ये. स्लॉट मधला चेंडू उडवून दिला. आता ऑन साइडच्या रिजन डीप विकेटचा क्षेत्ररक्षक धावतोय तोपर्यंत 2 धावा सहज रीतीने पूर्ण. 4 चेंडूचा खेळ संपन्न. धाव फलकावर 12. प्रथमेश पाटील यांना माहिती आहे पॉवर प्लेचा षटक आहे आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न असेल. फोडा आणि राज्य करा हे समीकरण नेहमीच आपले
शिवछत्रपती शिवाजी महाराज यांनी सांगितलंय आणि त्याच पद्धतीने आता प्रथमेश पाटील फलंदाजी करत असताना 4 चेंडूमध्ये 12 धावा. अजून एक स्विच हिट खेळायचा प्रयत्न, यावेळी फटका फसलाय. लवकर शॉट खेळायचा प्रयत्न केला, चेंडू थोडासा मागे राहिला आणि येतोय तो डॉट बॉल. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 4 षटकांची लढत, सेमीफायनलची लढत आणि यातून जो संघ जिंकेल तो थेट अंतिम सामन्यामध्ये खेळेल मेगा फायनल. आणि मेगा फायनलचं तिकीट हवं असेल तर हा शेवटचा चेंडू आहे, याच्यावर फटका मारावाच लागेल, चांगला प्रयत्न करावा लागेल. आणि फटका उडवलाय यावेळी शॉर्ट मिडॉनच्या डोक्यावरून आणि क्षेत्ररक्षक धावतोय तोपर्यंत चेंडू गेलाय सीमा रेषा पार. 4 धावा, धावा झाल्या 16. लावा, लगेच बंद करा कारण आम्हाला लगेच सामना सुरू करायचा आहे. भूषण गोलंदाजीच्या मार्कवर आहे, थोडं कॉर्पोरेट करा आयोजन कमिटीला. शेवटचा सामना जेणेकरून अजूनही अंधार व्हायला बराचसा उशीर आहे पण तरी सामने वेळेवर संपन्न करायचे आहेत. आज ओमकार पाटील यांनी खूप चांगली समालोचन केलं आणि चांगली कॉमेंट्री देखील केली. आजच्या संपूर्ण दिवसभरात ओमकार हे नाव संपूर्ण दिवसभरात गाजताना पाहायला मिळालं, समालोचन क्षेत्रात पाहायला मिळालं. फलंदाजीसाठी ओमकार, यानंतर तुम्हाला ओमकार बॅटिंगसाठी पाहायला मिळतील आणि त्याचप्रमाणे समालोचन करताना सुद्धा पाहायला मिळतील. म्हणजे दोन्ही ओमकार तुम्हाला नंतर पाहायला मिळतील. पहिला सत्र चालू आहे, आमचे संपूर्ण आयोजन कमिटी सज्ज आहे, देखरेख करतात आहे सामन्याची. स्लॉटला चेंडू समोर उडवलाय, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होत असताना येतोय सुपर षटकार. चांगली धावसंख्या, क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करत असताना लो फुलटा चेंडू खेचून काढलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे, प्रोटेक्शन चांगलं आहे. आता यावेळी एकच धाव मिळेल, एकने धावसंख्या 23 धावा 23. स्ट्रायकिंग एंडला बॅटर्स तुम्ही पाहू शकता प्रथमेश पाटील, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करावा लागेल. ऑन साईडला तुम्ही पाहू शकता आता 3 क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेत. शॉर्ट कव्हर तुम्ही पाहू शकता. डीप मिड विकेटला आता ओमकारला तुम्ही पाहू शकतात, लॉंग ऑनला सौरभला पाहू शकतात, लॉंग ऑफला सुभाषला पाहू शकतात आणि त्याचप्रमाणे कव्हर पॉइंटला तुम्ही पाहू शकतात एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आले. असे 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. पुढील चेंडूसाठी सज्ज प्रथमेश. मोठा फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही, येतोय डॉट बॉल. डॉट बॉल या सामन्यामध्ये मॅटर करतील, विषय रंगेन डॉट बॉलचा, कारण जास्तीत जास्त डॉट बॉल टाकले तर प्रेशर होईल तो फलंदाजावर आणि असाच प्रयत्न असेल आता भूषण यांचा. भूषण यांनी या स्पर्धेमध्ये थोडीशी खराब कामगिरी काय पाहायला मिळाली गोलंदाजीच्या मार्कवर, पण यावेळी चांगले लायले लेनमध्ये आता पाहायला मिळालेत. स्विच हिट, पुन्हा एकदा स्विच हिट करायचा प्रयत्न केलाय, बॅटची कडा घेतली होती पण क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवतो तर लेग बाईसला होती, बॉडीला चेंडू प्रवेश होऊन गेला. पंचांनी लगेच आम्हाला सांगितलं आणि पंच यासाठी तर जाणले जातात, त्यांची दूरदृष्टी आणि त्यांचा पाहण्याची जो दृष्टिकोन असतो तो सर्वात जवळून सामना कोण पाहतात तर ते असतात पंच. शॉर्ट पिच चेंडू यावेळी आमच्या कॉम बॉक्सला सलामी देत असताना चेंडू आलाय डीजेच्या ऑपरेटरच्या स्पीकरवर, जातोय षटकार. बाहेरून धावा, समोरच्या दिशेने उडवलाय क्षेत्ररक्षक सौरभ, चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव मिळाली, बॅकअप दिलाय सुभाषने आणि धावा मिळाल्या त्या 2. षटकारानंतर आल्या 2 धावा झाल्या धाव फलकावर. या धावा तुम्ही पाहू शकता धाव फलकावर लगावल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहेत. गोलंदाजीसाठी सौरभच येतील निश्चितच, कारण आतापर्यंत तिसरा षटक हे सौरभच घेऊन आलेला आहे,
त्यामुळे पुन्हा एकदा सौरभला प्राचारण करण्यात आलेलं आहे. बघूया रणनीती काय असते. प्रत्येक कर्णधाराच्या मनात वेगवेगळी रणनीती असते आणि त्याच गोष्टी या प्रत्येक कर्णधार करत असतात. आणि आता पुन्हा एकदा तिसरं षटक हे दिलंय ते सौरभ यांना. ओमकार स्ट्रायकिंग एंडला ओमकारच्या बॅटमधून सुद्धा आपण पाहिलं षटकार. प्रथमेश चांगली साथ देतात त्यांना. बिन बाद 31 या धावा आतापर्यंत धावफलकावर लगावल्या. मागच्या सामन्यात तुम्ही पाहिलं 60 धावा चेस करत असताना उंबार्नीच्या प्रेम याने चांगली फलंदाजी केली. शेवटच्या चेंडूपर्यंत लढत दिली. अवघ्या 3 धावांनी तो सामना त्यांना गमवावा लागला. पण प्रयत्न चांगले होते प्रेम यांचे. शेवटच्या क्षणापर्यंत लढत दिली. थोडा स्पीडअप करा हा सामना. पंच तुम्हाला इशारा करत आहे सौरभ गोलंदाजीच्या मार्कवर. ओमकार मोठा फटका खेळायचा होता. चेंडू खाली राहिला. यष्टिरक्षक खूप चांगला पाहायला मिळाला. येतोय तो डॉट बॉल. पुढील चेंडू ओमकार. अजून एक मोठा फटका खेळायचा होता. चेंज ऑफ पेस केलाय. चेंडू धीमा गतीने टाकलाय. येतोय तो डॉट बॉल. यष्टिरक्षकचे जर्सी नंबर तुम्ही पाहू शकता. त्यांचा आवडता बैलगाडा मथुर 1001. बाहेरून जावा, बाहेरून जावा. ताई ताई बाहेरून या, बाहेरून या. धावा धावा लवकर बाहेरून. हो ताई, बाहेर से जाओ, बाहेर से जाओ. काय दिवस आलेत बघा तुम्ही. आपल्या जमिनीवर लोकांना आपल्याला वेगळ्या भाषेत सांगायला लागतंय. यावरून वाईट दिवस काय. अजून एक स्लॉट मधला चेंडू उडवला तर आहे. क्षेत्ररक्षक आहेत. काय झेल पकडलाय. कॅच ऑफ द डे ओमकार आहेत मला वाटतं तिथे. काय झेल पकडलाय ओमकार यांनी. 1 हँडेड झेल. आणि या झेलला मी तर म्हणे मार्क द्यायला पाहिजे 100 पैकी 100. उत्कृष्ट असा झेल. पूर्णपणे टर्निंग पॉइंट असा झेल होता. कारण 3 चेंडू सलगचे डॉट आलेत. जवळपास 4 धावा तर निश्चितच मिळाल्या असत्या. पण ओमकार यांनी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि एक हात टाकला. आणि एक हात टाकायचा पर्यायच उपलब्ध होता त्यांच्याकडे. आणि चेंडू त्यांच्या हातात विसवला. आणि बॅटर होतोय तो बाद. आणि धक्का क्रमांक लागलाय पहिला संदप टीमला. न्यू बॅटर मैदानामध्ये आले ते हेमंत. थोडंसं फास्ट जायचं. नवीन बॅटर्सने आल्यावर 31 धावा झाल्या धावफलकावर. पहिला फलंदाज बाद झाला हेमंत, ज्याने या सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. चांगले फटके त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. मोठा फटका खेळायचा आहे. समोरच्या दिशेने चेंडू चाललाय. आलोंदा कार्पेट. प्रथमेश ने नकार दिला. स्ट्राईक स्वतः जवळ ठेवतील कारण त्यांना माहिती आहे आता उर्वरित 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडूमध्ये 2 ते 3 बिग हिट आपल्याला आता मारावे लागतील. आकाशी फटके आता खेळावे लागतील. हवेत चेंडू मारावा लागेल आता. कारण धावा आहेत त्या 32. त्या 2 षटकांमध्ये धावा तुम्ही पाहिल्या आता 15.50च्या सरासरीने 31. आमची छोटीशी कन्या सुद्धा सामना एन्जॉय करत असताना तुम्ही पाहू शकता आमच्या VIP डायसच्या समोर. स्पर्धा तेवढी चांगली आहे. तुम्ही पाहू शकता जय दुर्गा माता क्रिकेट क्लब आयोजित गोलवली संघाने भरवलेली भव्य दिव्य अशी स्पर्धा. आता शेवटच्या सत्रामध्ये मॉर्निंग सेशन तुम्ही पाहिला. त्यानंतर दुपारचा सेशन पाहिला. आणि त्यानंतर आता इव्हनिंग सेशन म्हणजे 2-3 सेशन तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहिलेत. फुलटॉस चेंडू आहे. भिरकावून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. आर पार सीमारेषा पार. येतोय मच निडेड षटकार. लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचवते. दूध का दूध पाणी का पाणी लगेचच तुम्हाला पाहायला मिळेल या चेंडूवर. फुलटॉस बॅटरची मागणी होती तर फेअर डिलिव्हरी आहे. तर फेअर डिलिव्हरी इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे आता शेवटचा चेंडू असेल. आणि धावा झाल्या त्या धावफलकावर 38. 38 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. सेमीफायनलची लढत आहे. अजून एक चांगला फटका. स्लॉट मधला चेंडू उडवलाय. एक टप्पा चेंडू हातामध्ये गेलाय. प्रथमेश पाटील धावणार नाहीत कारण त्यांना माहिती आहे स्ट्राईक त्यांच्या जवळ त्यांना ठेवायचे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा आहेत 39 प्रति षटक. 13च्या सरासरीने या धावा कुठल्या आहेत. आणि गडी बाद झालाय तो 1. DJ
प्रथमेश पाटील तुम्ही सुद्धा आपल्या स्ट्रायकिंग एंडवर या आणि त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षक सुद्धा लगेच सजून घ्या. सुभाष ज्यांनी मागच्या सामन्यात खूप चांगले झेल पकडले, मी तरी म्हणेन हा संघ जर ओमकार फायनलमध्ये गेला तर बेस्ट फिल्डरचं पारितोषिक काढायची गरजच नाही लागणार, कारण एवढे हे सुरेख झेल त्याने पकडलेत. 3 झेल, 2 झेल तर 1 हँडेड पकडलेत, 1 झेल सीमारेषेवर त्यांनी पकडलाय आणि त्यातल्या त्यात त्यांनी गोलंदाजी देखील खूप चांगली केली. तर ह्या राहिल्या जरदरच्या गोष्टी. सर्वप्रथम तुम्हाला सामना जिंकणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे, मेगा फायनलमध्ये जाणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. सौरभ यांची चांगली गोलंदाजी झाली, कमबॅक केला. सौरभ याने ज्या धावगती होती 15.50 ती 13वर आणली. 3 षटकांच्या समाप्तीने धावा झाल्या 39 आणि आता शेवटचा षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये जास्तीत धावा करण्याचा प्रयत्न असेल. प्रथमेश जो या संघाचा बॅकबोन आहे, तारणहार आहे. लो फुलटॉस चेंडू, फॉलिंग स्वीप केला, 1 धाव तर मिळाली. दुसरी धाव सौरभ यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू आणि गेलाय जमिनीलगत, चौकार. या खरंच बैलगाड्याने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ गाजवलाय. प्रसिद्ध अशी बैलगाडा सोन्या, त्याचप्रमाणे मथुर. पुढील चेंडूसाठी सज्ज प्रथमेश. अजून लो फुलटॉस चेंडू, टो घेतलाय बॅटचा, 1 धाव तर मिळाली आहे. बघूया दुसरी धावेसाठी प्रयत्न करतील का आणि केलाय. फ्लंबिंग झालेत भूषण आणि लगेच त्याचा फायदा उचललाय. प्रेशर आहे, मी तरी म्हणेन क्षेत्ररक्षकावर तर प्रेशर आहे, कारण प्रथमेश पाटील यांच्या बॅटमधून धावा येतात आहे आणि धावा करणं तेवढंच गरजेचं आहे. संघाचा पाठीराखा आहे. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो प्रथमेश पाटील यांचा खेळ तेवढाच चांगला बहरतो. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 6 धावा तर कुठल्या धावा आहेत 45. स्लॉट मधला चेंडू, एज घेतलीये, फटका फसलाय, पण मोठा गॅप होता आणि त्याचा फायदा घेत असताना 2 धावा दुसऱ्यांदा कंप्लीट केल्यात. धावा झाल्या 47. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 मोठे फटके आले तर मी निश्चितच म्हणे की फायटिंग टार्गेट उभा होऊ शकतो, कारण त्यांच्याकडे तेवढेच चांगले गोलंदाज आहेत. अतुल पाटील ज्याने या स्पर्धेमध्ये पहिला मेडल षटक हाताळलंय आणि त्याचबरोबर 2 सामनावीराचे पुरस्कार देखील अतुल पाटील यांच्या. पाण्याची मागणी केली आहे, लगेच पाठवा, कोणी घेऊन जावा. आमचे आयोजक असतील, खेळाडू असतील, वेल्थमॅन असतील, लगेच पाठवा. जरा दमछाक झालेली आहे, लगेचच जा, कोणी पण घेऊन जा, असं काही नाही आहे. सामना तेवढाच इम्पॉर्टंट आहे. अंतिम टप्प्यापर्यंत सामना येऊन पोचलाय. पहिलं सत्र संपायला अवघे 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, तर कोणी घेऊन जाऊ शकता, लगेचच जा. बघा आयोजक लगेच गेले. बघा आयोजक आणि आता खेळाडूमध्ये रेस लागली, कोण जिंकतं. खेळाडू जिंकणारच, कारण खेळाडू आहेत ते, आयोजक नाही जिंकू शकत, कारण शरीरयष्टी पण कुठेतरी प्रभावी ठरते. असंच काहीतरी आहे आणि खेळाडू पोचले. आमचे 30th सर्कल क्रॉस करायच्या आधीच खेळाडू पोचलेले, हरकत नाही. तुम्ही पाहू शकता एअर इंडियाचा प्लेन आमच्या इथून जात असताना, कारण आता भीती वाटायला लागली, वाघ पण यायला लागले, विमान खाली पडायला लागलेत, म्हणजे सुरक्षित कुठे नाही. धावा झाल्या 47. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 47. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रथमेश पाटील चांगली कामगिरी केली आहे, अजूनही तुम्हाला चांगली कामगिरी करायची येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये 50+ धावा करायच्या आहेत. स्लो टाकलेला चेंडू, चेंज ऑफ पेस केला. यावेळी प्रथमेश पाटील यांना बॉल पासून आणि बॅट पासून थोडंसं दूर ठेवलं सुभाषने. चांगला चेंडू टाकला, स्विंग केलाय, स्विंग अँड मिस मध्ये येतं डॉट बॉल. शेवटचे 2 चेंडू शेष. शॉर्ट पिच, खराब चेंडू, त्याचा फायदा तर घेतलाय. बघूया क्षेत्ररक्षकाकडे खूप लॉंग चेस आहे. सौरभ धावतात आहे, चांगला चेंडू अडवलाय. 2 धावा तर कंप्लीट केल्या आहेत. 49 धावा लागलेल्या आहेत. रनआउटची संधी आहे आणि बॅटर्स होतोय तो बाद. चला लवकर ऐकला जायचं, थोडे संत धावतात आहे, हरकत नाही. शेवटचा बॉल, धावा 49. चांगला फिल्डिंग केली. तुम्ही पाहू शकता सौरभ याने जवळपास 2 धावा वाचवल्यात. लास्ट बॉल टार्गेट सेट करणारा बॉल आहे. बघूया या धावेवर किती धावा मिळतात. टार्गेट सेट करणारा चेंडू असेल सुभाष यांचा. लो फुलटॉस बिरकावून तर दिलाय. बघूया किती धावा मिळते. आनंद कार्पेट अजून एक चांगला क्षेत्ररक्षण, फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली, थोडीशी दूरवर, त्याचा फायदा घेतला. धावा झाल्या त्या 51 4 षटकांच्या समाप्तीनंतर. त्यामुळे येणाऱ्या
24 बॉल मध्ये तब्बल 52 धाव्यांची गरज, म्हणजे प्रति षटकात 13च्या सरासरीने या धावा तुम्हाला आता करायच्या आहेत. संतापकरांकडे तेवढे चांगले गोलंदाज आहे. अतुल पाटील आहेत, प्रथमेश पाटील. याच दरम्यान एकदा जोरदार टाळ्या होऊन होत्या प्रथमेश पाटील साठी. दोन संघाचा तारणहार आहे पाटी राखे. 18 चेंडू मध्ये तब्बल 43 धाव्यांची मॅरेथॉन इनिंग केली आहे प्रथमेश पाटील यांनी. एकदा जोरदार टाळ्या होत होत्या खेळाडूसाठी. आणि प्रथमेश लगेच तुम्ही क्षेत्ररक्षण सुद्धा सजवून घ्या. आणि कोलेगाव संघ तुमचा एखादा खेळाडू बॉल चेक करायसाठी इथे या आणि लगेच तुमचे बॅटर सुद्धा पाठवा. कुठलाही विलंब करू नका. जवळपास 35 झालेत तर सामना पूर्ण उजेडात होईल. फक्त तुमचं सहकार्य हवंय. 6 ते 6:05 पर्यंत अंधार होतो. अजूनही तुमच्याकडे अर्धा तास आहे आणि अर्धा तासामध्ये 4 षटकं संपन्न होऊ शकतात. तुम्ही कुठल्याही प्रकारे विलंब करू नका. आणि मी आज इथून रजा घेतो. आमच्या आयोजन कमिटीकडून आम्हाला जी साथ मिळाली त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली असोसिएशनचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष नितीनजी कालन सर यांनी आज आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली. त्याचप्रमाणे आम्ही ओमकारजी पाटील यांचा सुद्धा हार्दिक आभार व्यक्त करतो संपूर्ण आयोजन कमिटीचा. त्याचप्रमाणे आमचे यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेले आमचे सागर फराड, MTC लाईव्ह इव्हेंट्स यांचं सुद्धा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि सर्वच मान्यवरांचे, आमचे स्कोरर असतील, आमचे पंच असतील आणि संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणाने आभार स्वीकारतो. त्यांनी आम्हाला आज इथे समालोचन करण्याची संधी दिली. तर आम्ही आमच्या या समालोचन क्षेत्रातून रजा घेतोय आणि वळतोय आमचे साथी समालोचक ओमकारजी पाटील यांच्याकडे. तो गो टू ओमकारजी. सो आपण एक शुभ समारंभ घेतो ज्यांचा आपण आज आवाज ऐकला असे आमचे साधे समालोचक पिंटूजी जोशी यांचा शुभ समारंभ केला जाईल. किशोरजी बाणे यांचं इथं आगमन झालं. त्यांना मी इन्व्हाइट करतो व्यासपीठावरती. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. निखिलजी गायकर यांच्या शुभ हस्ते आपण शुभ समारंभ पार पाडतोय. मनोज जोशी उर्फ पिंटा जोशी टेनिस विश्वामधलं खूप मोठं नाव, गेली कित्येक वर्ष क्रिकेट आणि सध्या तरी समालोचन आणि गुणसंख्या लेखनामध्ये ते उतरलेले आहेत. त्यांचा सन्मान आम्ही पार पाडला. किशोरजी बाणे आणि शरदजी बाणे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती तमाम आमच्या या सर्व मान्यवरांचा या संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आणि वळतोय पुन्हा मैदानाकडे. करवात सामन्याला सुरुवात झाल्या. धावा फलकावरती एकूण 51 करायचं 52. 13च्या सरासरीने मात्र धावा फलक पूर्ण करायचं आहे कोळेगावला. जे त्यांच्या विरोधामध्ये संघ असेल पाटील 11 संघ. बॉलिंग ट्रॅक वरती आला अतुल पाटील. स्ट्रायकेटला फलंदाज सौरभ. 9 सेकंडला ओमकार वैयक्तिक जर विचार केलं मागच्या 2 मॅच मध्ये या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक 63 धावा आणि त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये 26 धावा. दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ओमकारच आहे. गुळत माझ्याकडे सामना करूया सुरुवात. व्हेरी वेल फर्स्ट बॉल. समोर सौरभ. अतुल पाटील वेगाने टाकलाय. इनफिल्डला क्लिअर केलंय. कॉन्फिडेंटली थांबलाय. बॉल पॉइंट स्वीपरला सौरभने केली सुरुवात. धावा मिळतील 4. कव्हरला क्लिअर केलं. सौरभ पाटीलचा पहिला चौकार. सुरुवात झाली आहे सेमीफायनल पहिली रंगतीये. आज बरेच उलटफेर बघायला भेटले. मोठमोठे संघ स्पर्धेच्या बाहेर जाताना बघितले आणि त्यातनं 2 संघ कोळेगाव आणि एका बाजूला संदप. वेग प्रचंड वेग आहे. त्याच वेगाने आता बीट केलंय. 2 बॉल 4 धावा दाफलकावरती. मारावं लागतील. मोठे फटके खेचावे लागतील. बॅट स्विंग करावे लागेल. बॉल आसमान दाखवावं लागेल. करायचं 52. 13च्या सरासरीने धावायचंय. आल्या 2 मध्ये 4 धावा. अतुल पुन्हा एकदा सफल झालाय. बॅटची इनरच घेतली. रनआउटची संधी आली आहे. घडतंय काय. सेकंडचा कॉल आणि दुसरीच्या नादामध्ये डायरेक्ट हिट झालंय.
आता पंचांनी मात्र इथे तिसऱ्या पंचांकडे डिसिजन सोपवलंय. बचावला ओमकार. रनआउटची संधी आली होती, डायरेक्ट हिट झालं होतं, पण त्यानंतर बॅट ग्राउंडिंग केली पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये. विकेट डोक्यामध्ये होती. धावा झाल्या 6. 3 बॉल 6 धावा. अतुल पाटील पुढचा बॉल. सौरभ. हो हो हो, ब्लॉकर फुल लेंथ यॉर्कर. काय चेंडू होता, वेगवान चेंडू, वेग प्रचंड आहे अतुलकडे. सिंगल स्कोरबोर्ड 7 वरती बॉल झाले एकूण 4 बॉल 7 धावा. 52 करायचा. 45 ची जुनी गरज. बॉल झाले त्या ओव्हरचा आतापर्यंत एकूण 4. म्हणजे अजूनही जर विचार केलं तर 20 मध्ये 45 हवात. लक्ष मोठं नाहीये, पण संध्याकाळचं सत्र आहे, ज्याच्यामध्ये मोठे फटके खूप कमी बघायला भेटतात. त्याच अनुषंगाने खेळावं लागेल कोळेगावला. फटका तर चांगला आहे, लॉंग ऑफ येतोय, लॉंग चेस, लॉंग ऑन पर्यंत. दुसरीचा प्रयत्न, पुन्हा 2 धावा. दोन धाफलक अजून पुढे जाईल. धाफलकावरती लागतात एकूण धावा 9. शेवटचा बॉल अजूनही बाकी पहिल्या ओव्हरचा. 13च्या सरासरीने धावसंख्या करायची आहे. आतापर्यंत अद्याप 9 आलेत. चेंडू झालेत फक्त 5. 5 मध्ये 9 आलेत. अतुलचा शेवटचा बॉल. फुलटॉस, यॉर्कर चॉप केलंय. शुभम हेतू डायरेक्ट हिट करायचंय, नकार, आणि मिळते सिंगल. सिंगल स्कोरबोर्ड पुढे जाईल. धावसंख्या फलकावरती 10 आणि आता गरज 18 मध्ये 42. चला स्पीडअप करायचं संघ संघ प्लीज. टीम बिटिंग मोठी नाहीये. शॉर्ट मध्ये लगेच बॉलर यायचंय. आता पॉवर प्लस संपला. धावा फलकावरती फक्त आणि फक्त 10 कोळेगावची. आता गरज 18 मध्ये 42 थाब्यांची. जी सरासरी 13ची होती ती आता 14ची झाली आहे. म्हणजे ज्या सरासरीची गरज होती ती सरासरी मोडली आहे, आणि 13च्या धावगतीने धावायचं होतं तिथे आता 14च्या धावगतीने धावायचं आहे. म्हणजे प्रत्येक षटकामागे 2 मोठे फटके हवेत कोळेगावला. 18 मध्ये 42. बॉलिंग ट्रॅक वरती आला हर्षल. पॉवर प्ले आता विखुरलाय. 5 फिल्डर, 30 या सगळ्याच्या बाहेर. स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑफ. स्वीपरला, कव्हरला फिल्डर. ओमकार साठी बॉल हवेमध्ये. झेल ड्रॉप झालाय. अतुल पाटील उभा आहे. अतुल कडनं पहिली चुकी. सेकंडचा कॉल आणि 2 धावा कंप्लीट. 2 झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दोघांना टिकून खेळावं लागेल जर कोळेगावला मजल मारायची आहे. मेगा फायनल साठी लढतायत 2 संघ. या स्पर्धेची पहिली सेमीफायनल. कोळेगावच्या विरोधामध्ये संदप. हे 2 संघ एकमेकांसमोर अनेकदा आलेत, पण आता मात्र इथनं अस्तित्वाची लढाई लढतायत. सेमीफायनल पहिली आहे, जिंकला तर उद्या थेट मेगा फायनल मध्ये. ओमकार साठी स्विंग केलाय. बॉल स्क्वेअर लेगला आणि फलंदाज होतोय बा. धक्का पहिला. ओमकार पाटील मैदानाच्या बाहेर. झाल्यात अजून 40 हव्यात.
बॉल बाकी आहेत 16. 16 बॉल 22. विश्वासाला नवीन फलंदाज. मोठे फटके मारावे लागतील. कोळेगावला मजल मारायची. ह्याच कोळेगावने 60 धावा 4 ओव्हरमध्ये केल्या होत्या. त्या डिफेंडही केल्या होत्या उंबारलेच्या विरोधामध्ये. सध्या तोच कोळेगाव संघ आता 52 धावा करण्यासाठी झगडतोय. 8 बॉल झालेत. एकूण विचार केला तर फक्त 12 धावा बनल्यात. अजूनही लक्ष खूप मोठे. आता 16 मध्ये 40 ची गरज. फिल्डिंग सजवली जाते. विश्वास आलाय विथ हँड ग्लोव्स. 9 सेकंडला सौरभ अजूनही उभा आहे. एक चौकार त्याच्या बॅटमधनं आलाय. धावसंख्या फलकावरती सध्या कोळेगावची 12 वरती 1. स्विचिट इथे करायचं होतं, जमलं नाही. डायरेक्ट डो बसावलाय. सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल 13 वरती. जमणार नाही. एकेरी दुहेरीने धावफलक जमणार नाही. मोठे फटके मारावे लागतील. षटकार चौकार मारावे लागतील. बॉल झालेत या ओव्हरचा आतापर्यंत 3 धावा धावफलकावरती फक्त 13. 3-13 झालेत. अजूनही विचार केला तर 39 ची गरज आहे. जिथे बॉल बाकी आहेत फक्त 15. 15 बॉल 39. हर्षल सफल होऊन खेळायचं होतं. बॅटने चेंडूचा हवा तो संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी. संदप संघाने आज इम्प्रुव्हायझेशन केलंय. इम्प्रूव्ह केलंय. सर्वांची मनं जिंकली आहेत. कारण की अगदी पहिल्या मॅच पासून चांगली बॉलिंग केली. अतुल असेल, हर्षल असेल, ओमकार असेल आणि प्रथमेश सुद्धा. कारण की ज्या वेळेला त्यांनी सोनारपाडा संघाला 40 वरती रोखलं तिथनं एक्झॅक्टली त्यांचा गेम प्लॅन खूप चांगला. इनफिल्डच्या वरनं उडवायचं होतं. बॉल हवेत आणि फलंदाज बाद. बॅकफुटवर कोळेगाव संघ. बॉल झाले त्या ओव्हरचे 5 धावा धावफलकावर फक्त 13. अजूनही 13 मध्ये 39 ची गरज आहे. भूषण आला नवीन फलंदाज. बॉलिंग आज खूप चांगली राहिली. पाटील 11 संदपची फिल्डिंग मध्ये वारंवार बदल. त्यांच्या मागून हेमंत पाटील करतोय शेवटचा बॉल या ओव्हरचा. हर्षल नाही इथे सिंगलच मिळेल. एक पेक्षा जास्त काही नाही. आणि आता गरज आहे 12 बॉल 38 धावेची. बारा बॉल आणि 38 ची गरज. आता 19च्या सरासरीने म्हणजे 3 मोठे फटके प्रति षटका मागे. सेकंडला भूषण, 9 सेकंडला विश्वास. क्षमता ताकद सर्व काही आहे. पण आता हवेच्या विरोधामध्ये फटकेबाजी करावी लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती आला बॉलर ओमकार पाटील. चांगला बॉल होता. फक्त बॉलला डिफेंड केलंय. एक पेक्षा जास्त काही नाही. एकेरी दुहेरीने काही एक बिघडणारच नाहीये संदर्भचं त्यांना माहिती आहे. कारण की हवेच्या अगेन्स्ट आता फटके मारणं खूप कठीण जाईल कोळेगावला. 12 बॉल आणि अजूनही 37 ची गरज. झाला धावफलकावरती एकूण धावा 15. 11 मध्ये आता 37 ची गरज आहे. सोडून दिला वाईट बॉल. अवांतरने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 16 वरती अजून 11. 36. सामना अजून खूप लांब आहे.
पण 11 बॉल 36 मोठे फटके आलाय. हो विश्वासचा पूल आलाय. पॉवरफुल सक्सेसफुल बॉल सीमा पार स्क्वेअर लेगला क्लिअर करताना येतोय षटकार. दोन या ओव्हर मध्ये मारावा लागतील तेव्हाच काहीतरी घडेल बिघडेल. 10 मध्ये 30 ची गरज. सेकंडला विश्वास. 2-2-2-2 समीकरण स्कोर बोर्ड वरती. 22 धावा 2 विकेट. तिसऱ्या ओव्हरचे 2 बॉल. 10 मध्ये 30. फिल्डिंग मध्ये पुन्हा बदल त्यांच्या मागून केला जातोय. एक्स्ट्रा कव्हर थोडासा वाईडिश मिड ऑफ. पुढचा बॉल ओमकारचा वेगाने टाकलाय. फटका तर चांगला आहे. फिल्डर उभा आहे. अतुल येतोय आणि मिळेल फक्त सिंगल. एक पेक्षा जास्त काही नाही आणि आता गरज 9 मध्ये 29 धावेची. 1-23 झालेत. 9 बॉल आणि अजून 29 धावेची गरज. नऊ बॉल 29. ओ इथे बॅटची इनर एज घेतली आहे. सिंगलच मिळेल. फक्त एकच धाव. 1 ने धाव फलक अजून पुढे जाईल. सिंगल डबल ने फारसा फरक नाहीये. मी अगोदरच म्हटलंय मोठा फटका हवाय. षटकार चौकार मारावा लागेल. 1 ने धाव फलक जाईल पुढे धाव फलकावरती. 24 अजूनही 8 बॉल 28 म्हणजे या 2 बॉल वरती दोन्ही मोठे फटके मारावे लागतील. सगळ्याला विश्वास. ओमकार समोर आहे. बॉल हवेमध्ये आणि आता झेल. तोही झालाय ड्रॉप. सेकंडचा कॉल नाहीये. मिळेल फक्त सिंगल आणि 3 बॉलवर लगातार 3 सिंगल म्हणजे कमबॅक ओमकार पाटीलचं. षटकार जरूर दुसऱ्या बॉलवर. नंतर सलग 3 बॉलवर 3 सिंगल. फारसा फरक फारसा दबाव त्याने स्वतःवरती आणि संघावरती येऊ दिला नाहीये. 3 ने धाव फलक चालले पुढे धाव फलकावरती. एकूण धावा 25. अजूनही 7 बॉल 27 ची गरज आहे. फटका इथे चांगला पण बॉल हवेत. अतुल पाटील येतो आणि त्यासोबत आपण बघितलं तर फिल्डर लॉंग ऑफ नचिकेत आलाय. व्हॉट ए कॅच. वेल जज कॅच. निचिकेतने टिपलाय झेल. फलंदाज होतोय बाद. भूषण मध्ये 27. पूर्णपणे बागफूटवर कोळेगाव. फक्त 25च झाल्यात. चेस करताच आलं नाही. संध्याकाळचं सत्र प्रथमेशला माहिती होतं. टॉस जिंकला त्याने आणि बॅटिंग करण्याचं डिसिजन घेतलं आणि 52 धावेचं लक्ष ठेवलं कोळेगाव समोर. जर डिफेन्सिव्ह होतं त्याला माहिती होतं फायटिंग टोटल तर उभी झाली आहे म्हणून ती फाईट बॅक कोळेगावला देताच आली नाही. तर 6 मध्ये 27 स्वतः प्रथमेश आला बॉलिंग ट्रॅकवर. सगळ्याला विश्वास. पहिलाच बॉल फटका फसला स्क्वेअर लेगला. विश्वासही आता डगआउटला. आली 9:30 वाजता 9 वाजता रिपोर्टिंग करायचे. दिवा अनिकेत यांचा संघ त्या विरोधात असेल गोलवली ए. आणि त्यानंतर ठीक 9:30 वाजता मोठी देसाई आणि आजदे या संघांना विनंती असेल. त्यानंतर पिसवली आणि शिरडोन असेल तिसरी मॅच. त्यानंतर मोकाशीपाडा आणि आडिवली या 2 टीम मध्ये असेल पहिल्या फेरीतील चौथी मध्ये. असे 8 संघ असतील पण ठीक सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग करायचे. दिवा आणि गोलवली ए या 2 टीमला असेल विनंती. वलवत मैदानाकडे. विश्वास आउट झाला. आता 5 मध्ये 27. फुल टॉस. फुल्लर रेन दिमागतीचा बॉल
डॉट बॉल येतोय आता गरज 4 मध्ये 27 पूर्णपणे बॅकफुटवर बंटी पाटील आला 4 मध्ये 4 षटकार काय बिघडून जाणार नाही कारण की संदर्भ संघ आता पूर्णपणे या मॅच मध्ये शिरकाव करतोय होलकाताने खेळून काढला फक्त दिशा दिली बॉलला सिंगल कंप्लीट करतोय गरज अजूनही 3 बॉल 26 ची पहिली सेमी फायनल आणि फायनलचं तिकीट आता जवळपास कन्फर्म होत आलेलं आहे ते पाटील 11 संदर्भचं 3 बॉल 26 ची गरज धावा फलकावरती एकूण 26 आणि 26व्यात धाव करण्याचा कोणताही प्रयत्न नाही आहे डॉट बॉल आता माहिती हरेश पाटीलला सुद्धा सामना आता गमावलेला आहे जेव्हा 50 धावा झाल्या तेव्हाच त्या डिफेन्सिव्ह धावा बनल्या तर संदर्भसाठी टॉस जिंकला महत्वपूर्ण त्याने आणि जो निर्णय घेतला होता बॅटिंग करण्याचा हो काय फिल्डिंग झाली स्टॅन्सच्या मागे फाईन लेगला वैभव पाटील चांगली फिल्डिंग करतो डॉट बॉल अजून एक आता एक बॉल औपचारिकता शिल्लक आणि फायनलचं तिकीट पाटील 11 संदर्भचं नो बॉल एवढा मोठा नो बॉल बघायला भेटेल की काय आणि झेल टिपलाय चला सामना झाला फिनिश हरकत नाहीये हा ब्रीडचा बॉल काही बिघडवून जाणार नाही माहितीये कोळेगावला